तुम्ही आमचे एक भुजबळ पाडले तर आम्ही तुमचे 160 मराठा उमेदवार पाडू, असा इशारा भुजबळांच्या नेतृत्वातल्या ओबीसी नेत्यांनी दिलेला आहे आणि यावरून दोन्ही बाजूने इशारे आणि आव्हानं दिली जातात। मात्र याचा फटका भुजबळांना येवल्यात बसणार का, की मग भुजबळ विजयाची परंपरा कायम ठेवणार? काय आहे येवल्यातलं समीकरण? जमेच्या बाजू काय आणि भुजबळांपुढे आव्हानं काय? पाहूया TV9 मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। ते सांगतात की आम्ही भुजबळाला पाडणार। अरे भुजबळाला पाडायचं जाऊ द्या, पण भुजबळ कित्येकांना पाडेल त्याचा अगोदर हिशोब करा। गलत फेमीमध्ये राहू नका रे। मंडल आयोगानंतर तब्बल 30 वर्षांनी भुजबळांनी पुन्हा सत्तेतल्या स्वकीयांविरोधातच दंड थोपटले। तुम्हाला ओबीसीची मतं नको आहेत? मतांसाठी जर सगळं घडत असेल ते नको आहे तुम्हाला ती मतं? आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि ओबीसी नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले। लढाई फक्त आरक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर संख्याबळावरून पाडापाडीचे इशारे दिले जात आहेत आणि सरते शेवटी दोन्ही बाजूच्या विधानांनी आरक्षणाच्या मागणीला राजकीय फाटे फुटले। अरे ते म्हणतायत की भुजबळ आम्ही पाडू। अरे एक भुजबळ तुम्ही पाडाल, 160 मराठे आपण पाडणार का नाही? हा रणसंग्राम जो आहे आम्ही सुरू केला नाही, हा तुम्ही सुरू केलेला आहे। तर भुजबळ हा म्हातारा देवी झाला तर सिंह आहे। एका फटक्यात जे आहे तुमच्यासारखे 50 माती बोल करायची ताकद त्यांच्या पंजामध्ये आहे। स्वतः भुजबळांनी सुद्धा यावरून इशारा देत आपल्या समर्थकांच्या विधानांना दुजोरा दिला। ते सांगतात की आम्ही भुजबळाला पाडणार। अरे भुजबळाला पाडायचं जाऊ द्या, पण भुजबळ कित्येकांना पाडेल त्याचा अगोदर हिशोब करा। गलत फेमीमध्ये राहू नका रे। या संघर्षात भुजबळांच्या येवल्यात काय स्थिती आहे? खरोखरच भुजबळांची यापुढची निवडणूक अडचणीची ठरेल, की मग भुजबळ 5व्यांदा विजयी गुलाल उधळतील? याच्या ग्राउंड चेकसाठी आम्ही येवल्यात पोहोचलो। भुजबळांच्या येवल्याची प्रमुख ओळख पैठणीचं येवला म्हणून आहे। गोदाकाठच्या पैठणवरून जगभर पोहोचलेल्या पैठणीच्या मार्केटला इंग्रजांच्या काळात उतरती कळा लागली। नंतर पैठणचे असंख्य कारागीर येवल्यात स्थलांतरित झाले आणि पैठणऐवजी कालांतरानं पैठणीचं नवं केंद्र म्हणून येवला पुढे नावारूपाला आलं। स्वतः भुजबळांची राजकीय कारकीर्द ही मुंबईतून सुरू झाली, पण राष्ट्रवादी प्रवेशानंतर भुजबळांची नवी कर्मभूमी येवला बनली। 1995 आणि 99 मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील सलग 2 टर्ममध्ये इथले आमदार होते। त्यात 2004 मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष आणि येवल्यात उमेदवार म्हणून भुजबळही नवीन होते। मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे येवल्यातील माणिकराव शिंदे आणि लासलगावचे सीताराम आप्पा होळकरांनी भुजबळांना येवल्यातून लढण्यासाठी आग्रह धरला आणि अल्पावधीतच भुजबळांनी येवल्याला आपला बालेकिल्ला बनवला। छगन भुजबळ राष्ट्रवादीतून येवला मतदारसंघात 2004 नंतर 2009 आणि त्यानंतर 2014 आणि 2019ला सलग 4 वेळा आमदार झाले। 2004ला राष्ट्रवादीच्या भुजबळांविरोधात शिवसेनेचे 2 टर्म आमदार राहिलेले कल्याण पाटील मैदानात उतरले। भुजबळांना 79,306 मतं मिळाली, तर कल्याण पाटलांना 43,657। भुजबळांनी पहिल्याच लढतीमध्ये कल्याण पाटलांना 35,649 मतांनी पराभूत केलं। 2009 साली मात्र ज्या छगन भुजबळांनी येवल्यातून लढावं असा आग्रह धरला होता, तेच राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे भुजबळांसोबतच्या मतभेदामुळे शिवसेनेत गेले आणि त्यांनीच भुजबळांविरोधात शड्डू ठोकला। मात्र भुजबळांनी 1,06,416 मतं घेतली। प्रतिस्पर्धी माणिकराव शिंदेंना 56,236 मतं मिळाली। पहिल्यापेक्षा जास्त म्हणजे 50,180 मतांनी भुजबळांचा विजय झाला। 2014 मध्ये भुजबळांविरोधात शिवसेनेनं संभाजी पवारांना निवडणुकीत उतरलं। त्यावेळी भुजबळांना मतं मिळाली 1,12,787। शिवसेनेच्या संभाजी पवारांना मतं मिळाली 66,645। सलग तिसऱ्यांदा भुजबळ 46,442 मतांनी विजयी झाले। 2019 साली भुजबळांविरोधात शिवसेनेनं पुन्हा एकदा संभाजी पवारांना उभं केलं, तेव्हा भुजबळांना 1,26,237 मतं मिळाली
आणि संभाजी पवारांना 56,525 मतं. 2019 मध्ये भुजबळ गेल्या 4 निवडणुकीतलं सर्वाधिक म्हणजे 69,712 मतांचं लीड घेऊन जिंकले. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे 2004 ते 2019 या 4ही निवडणुकीमध्ये भुजबळांविरोधात जे उमेदवार उभे राहिले ते जातीनं सर्व मराठा होते. संख्येनं मराठा बहुल मतदारसंघातून भुजबळांनी सलग 4 वेळा विजय मिळवला. यात त्यांनी केलेली कामं, सोडवलेले पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे ठरले. या निवडणुकांमध्ये येवल्यात जात हा घटक कधीच प्रभावी ठरला नाही. मात्र यंदा भुजबळांनी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध केला, ज्यामुळे त्यांच्या येवल्यात प्राथमिकदृष्ट्या तरी भुजबळ समर्थक आणि मराठा आरक्षण समर्थक अशी दुही स्पष्ट दिसते. गेल्या 4 पंचवार्षिकपासून येवला विधानसभा मतदारसंघाची जी निवडणूक होत आहे ती संपूर्ण विकास या मुद्द्यावरच होत आहे. येवल्यात भुजबळ साहेबांनी जो विकास केला आहे त्या विकासाला धरूनच आत्तापर्यंत लोकांनी त्यांना मतदान केलं आहे. त्या दृष्टीनेच साहेबांना इथं आणलं होतं येवल्यात 2005 साली. त्याला जनतेनं मान्य केलं, 4 वर्ष त्यांना निवडूनही दिलं. परंतु आता हे मराठा आरक्षणाचं जे सुरू झालं तर या वादळामध्ये त्यांनी थोडंसं वेगळी भूमिका घेतल्यामुळं मराठा समाज हा त्यांच्यावर थोडा नाराज झालेला आहे. अनेक व विविध प्रकारचे जातीचे लोक भुजबळ साहेबांकडे त्यांचे कामं घेऊन आले, तेव्हा भुजबळ साहेबांनी कधीच हा विचार नाही केला की हा कोणत्या जातीचा की तो कोणत्या जातीचा आहे. भुजबळ साहेबांनी त्या व्यक्तीचा सन्मानपूर्वक आदर केला आहे व त्याचं काम केलं आहे. ओबीसी समाजाचे असो की आम्ही त्यांना कुठल्या समाजाचे समजत नाही, आम्ही त्यांना आमचे नेते समजत होतो. त्यांच्यासमोर सुद्धा आमचे तुल्यबळ उमेदवार होतेच ना मराठा समाजाचे. आम्ही त्यांना सोडून भुजबळ साहेबांना लाखाची त्या ठिकाणी लीड दिलं. जो काही विकास झाला तो काही एका विशिष्ट समाजासाठी नाही झाला. रस्ते असतील, पाण्याच्या सुविधा असेल, मांजरपाड्या प्रकल्पाचं काम चालू आहे. जी कामं झाली ती हजारो कोटी रुपयाची, त्याची मोजदातही होऊ शकत नाही. इतकी कामं या ठिकाणी झाली आहेत. जशा जशा निवडणुका जवळ येतील किंवा येतात त्यावेळेला साहेब हे सर्वपक्षीय उमेदवार होतात, हे काही खोडता येणार नाही. भुजबळ साहेबांना व्यक्ती म्हणून विरोध कधीच नव्हता. विरोध होता फक्त तो विचारांचा. कोणालाही सहकारामध्ये किंवा सरकारमध्ये कोणालाही त्यांचे न्याय हक्क नाकारणं. साहेबांना भरभरून मतदानच केलं आहे, परंतु त्यांचे जे वक्तव्य येत आहेत कुठेतरी चित्र थोडंसं पलटताना दिसत आहे. आता येवल्याचं जातीचं समीकरण काय आहे ते पाहूया. येवल्यामध्ये संख्याबळाच्या गणितावर भुजबळ समर्थक आणि त्यांचे प्रतिस्पर्ध्यांनी 2 वेगवेगळ्या आकडेवारी दिसत आहेत. भुजबळ समर्थक म्हणतात की येवल्यामध्ये मराठा 1,28,000 आहेत, ओबीसी 1,02,000 आहेत, मुस्लिम 18,000, SC/ST मिळून 43,000 आणि इतर 11,000. मराठा आरक्षण समर्थक म्हणतात की येवल्यात मराठा आहेत 1,25,000, ओबीसी 80,000, मुस्लिम आहेत 25,000, SC/ST मिळून 50,000 आणि इतरांची संख्या आहे 22,000. मान्य आहे की एकाच विशिष्ट समाजाची आरक्षणाची मागणी आहे, ठीक आहे, ती राज्य पातळीवरची आहे. त्याच्यामध्ये असं दिसतंय किंवा चित्र उभं केलं जात आहे, परंतु ते चित्र येवल्यामध्ये नाही आहे. परंतु त्यांनी त्या ठिकाणी समाजाला जिथं आरक्षणाला विरोध केला त्याच्यामुळं समाजाच्या मनातून भुजबळ साहेब पूर्णपणे या ठिकाणी उतरले आहेत. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेबांना मराठा समाजाकडून कुठलीही अपेक्षा करू नये. सगळ्या समाजाच्या लोकांना या मतदारसंघाने संधी दिलेली असल्यामुळे सर्वसमावेशक असा मतदारसंघ आहे. साहेबांचा विजय हा 1001% या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही साहेबांना विनंती करतो की आपण येवला मतदारसंघातूनच उमेदवारी करावी. कुठेतरी चित्र थोडंसं पलटताना दिसत आहे. त्यांच्या आंबड येथील भाषणामुळे तालुक्यात 3 ते 4 गावात तणावपूर्ण वातावरणही निर्माण झालं आहे. भुजबळ समर्थकांच्या दाव्यानुसार विकास कामं ही भुजबळांची जमेची बाजू आहे आणि स्थानिक राजकारणात भुजबळांनी कधीच कोणत्याही समाजाला डावललं नसल्यानं भुजबळांना येवल्यातून कोणताही धोका नाहीये. मराठा आरक्षण समर्थक म्हणतात की आम्ही भुजबळांसोबत राहूनही त्यांनी खुलेआमपणे घटनात्मक पदावर असून समाजाविरोधात भूमिका घेतली, त्यामुळे भुजबळांवर आमची नाराजी आहे. दोन्हीकडचे हे दावे प्रतिदावे प्रत्यक्ष निकालावेळी स्पष्ट होतील, पण तुर्तास भुजबळांसाठी येवल्यात फक्त आरक्षण हाच मुद्दा नाहीये. अजित पवार गटाचं बंड, महाविकास आघाडी आणि महायुतीचं समीकरण यात भुजबळांची स्थिती काय आहे तेही बघूया. हा भुजबळांचा येवला मतदारसंघ आहे. आता भुजबळ महायुती म्हणजेच शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांच्या भाजपसोबत आहे आणि भुजबळांचे राजकीय प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस आहे. भुजबळांविरोधात गेले 2 टर्म लढलेले शिवसेनेचे संभाजी पवार ठाकरेंच्या गटात आहेत. भुजबळांचे समर्थक माणिकराव शिंदे शरद पवारांच्या गटात आहेत. पंचायत समिती आणि बाजार समितीमध्ये अजित पवार गटाचं म्हणजे भुजबळ समर्थकांचं वर्चस्व आहे. येवल्यात काही प्रमाणात भाजपची ताकद आहे, मात्र तुलनेनं काँग्रेसचं राजकीय वजन कमी आहे.
भाजपसोबत सत्तेत गेल्यानं स्थानिक संस्थांवरचा भुजबळांचा वरचष्मा कायम आहे. मात्र अल्पसंख्याकांच्या मतावर त्याचा परिणाम होणार का, असे अनेक मुद्दे आरक्षणवादाच्या सोबतच येवल्याच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरण्याची चिन्ह आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.